नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी विषय विज्ञान भाग 2 यामधील 8व्या टॉपिकविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. युजफुल अँड हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. नावावरूनच आपल्याला अंदाज आला असेल की या टॉपिकमध्ये आपण मायक्रो ऑर्गॅनिझमचा स्टडी करणार आहे आणि त्यामध्ये बेसिकली 2 भागात त्यांची माहिती आपण घेणार आहोत. एक म्हणजे युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आणि दुसरे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. सुरुवातीला पहा, युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझमचे एक्झाम्पल दिलेले आहेत, लॅक्टोबॅसिलाय, रायझोबियम आणि ईस्ट. तर हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझमचे एक्झाम्पल्स आहेत क्लॉस्ट्रिडियम अँड अदर्स. म्हणजे खूप सारे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत की जे हार्मफुल आहेत. सुरुवातीला आपल्याला इथं काही प्रश्न विचारलेले आहेत पूर्वज्ञानावरती आधारित. बघूयात आपल्याला काय आठवतं आहे. व्हॉट इज मीन बाय मायक्रोब्स अँड व्हॉट आर देअर कॅरेक्टरिस्टिक्स. पहिला पार्ट आहे प्रश्नाचा, व्हॉट इज मीन बाय मायक्रोब्स. Microbes, that is microorganisms. So the organisms which are so small that which cannot be seen by the naked eyes, those are called as a microorganisms, or the organisms which are possible to observe under the microscope only, those are called as a microbes. And what are their characteristics? त्यांची वैशिष्ट्य काय. So these microorganisms are so small that to observe them we require a microscope. That is the speciality or the characteristic feature of a microorganism. Then how did you observe microbes? Then how we observe the microorganisms? Naturally, microorganisms can be observed by using the microscope. Okay, you are familiar with different types of the microbes which are all around us but cannot be seen with our eyes. आपण कोणत्याही ठिकाणी असू द्या, जळी, स्थळी, काष्ठी आणि पाषाणी असं म्हणतात की हे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांचं अस्तित्व आहे. अशी एकही जागा नाही आहे की जिथं मायक्रो ऑर्गॅनिझम पाहायला मिळत नाहीत. असं असून सुद्धा प्रत्यक्ष मायक्रो ऑर्गॅनिझम मात्र आपल्याला डोळ्याला दिसत नाहीत. का? तर ते इतके स्मॉल आहेत की त्यांना पाहण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपची आवश्यकता असते. इन व्हॉट वे आर दे रिलेटेड टू अवर एव्हरीडे लाईफ. आपल्या जीवनामध्ये त्यांचा समावेश दैनंदिन जीवनामध्ये कशा पद्धतीने असतो. पहा, आपण अनेक प्रकारचे जे पदार्थ खातो त्यांच्या निर्मितीसाठी मायक्रो ऑर्गॅनिझमचा उपयोग करतो. अगदी दैनंदिन जीवनातलं जर उदाहरण सांगायचं झालं तर आपण जे दही खातो ते दही हे मायक्रो ऑर्गॅनिझमचाच उपयोग करून बनवलं जातं. किंवा त्याशिवाय इडली असेल, डोसा असेल यासारखे पदार्थ, किंवा पाव असेल, ब्रेड असेल, यांच्या निर्मितीमध्ये सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझमचा आपण उपयोग करत असतो. ठीक आहे. या टॉपिकमधील पहिला जो पॉईंट आहे तो म्हणजे युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. तर त्याविषयी आपण बघणार आहोत. पहिला जो पॉईंट आहे तो म्हणजे युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. पहा, the microorganisms which are useful, or we can say those are beneficial, those are called as a useful microorganism. And the best example or the first example of a useful microorganism, that is lactobacilli. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल जे आहे उपयोगी सूक्ष्मजीवाचं ते म्हणजे लॅक्टोबॅसिलाय. आता हे लॅक्टोबॅसिलाय ऑब्झर्व कसे करायचे त्यासाठी काय ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ते आपण बघूयात. स्मिअर अ ड्रॉप ऑफ फ्रेश बटर मिल्क ऑन अ ग्लास स्लाइड. घरामध्ये जे आपण ताक तयार करतो त्या ताकाचा एक थेंब जर आपण स्लाइडवर घेतला आणि वरती कव्हर स्लिप ठेवून मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केला तर आपण लॅक्टोबॅसिलाय पाहू शकतो. देन स्टेन इट विथ अ मिथाइल ब्ल्यू अँड पुट अ कव्हर स्लिप ओव्हर इट. जे ताकाचं थेंब घेतलेलं आहे स्लाइडवरती त्याच्यावरती थोडंसं मिथिलिन ब्ल्यू हे स्टेन टाकायचं, त्यानंतर त्यावरती कव्हर स्लिप झाकायची आणि मायक्रोस्कोपच्या खाली ऑब्झर्व करायचं. Observe the smear under the 10x objective of a compound microscope and then with the more powerful, that is 60x objective. पहा, हे मायक्रो ऑर्गॅनिझम पाहताना डायरेक्टली हाय पॉवरला पाहण्यापेक्षा जनरली आपण 10x ही स्लाइड ऑब्झर्व करतो. त्यामध्ये अगदी छोटे आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम दिसतील, पण नंतर मात्र आपण तेच ऑब्जेक्टिव्ह जे लेन्स आहे ते चेंज करून 60x बघू शकतो. म्हणजे मॅग्निफिकेशन काय होईल त्याचं वाढेल आणि त्यावेळेला मायक्रोस्कोपच्या खाली आपल्याला या प्रकारचे हे मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे लॅक्टोबॅसिलाय दिसतात. डिड यू नोटिस द ब्ल्यू रॉड शेप्ड ऑर्गॅनिझम्स मूव्हिंग अराउंड. मायक्रोस्कोपच्या खाली आपल्याला इथं जसे दिसतात ना डायग्राममध्ये तसे रॉड शेप्ड, परंतु स्टेन मिथिलिन ब्ल्यू वापरल्यामुळं आपल्याला ब्ल्यू कलरचे हे लॅक्टोबॅसिलाय पाहायला मिळतात. They are lactobacilli, a kind of bacteria.
So these rod shaped microorganisms are nothing but the bacteria, and name of a bacteria, that is lactobacilli. They are minute and rectangular in shape. Naturally these are microscopic one, microbe are there, so these are very minute one, and to observe them we need a microscope. Lactobacilli are anaerobic bacteria that they can produce energy without the use of oxygen. आणखीन एक महत्त्वाची प्रॉपर्टी आपण इथे लक्षात घेणार आहे ती अशी, these lactobacilli are anaerobic bacteria. That means the organisms are doing respiration, either the aerobic or anaerobic type. When the organisms are using oxygen for their respiration process, those are called as aerobes. When in absence of oxygen the respiration is done, then it is called as a anaerobic respiration. म्हणजे रेस्पिरेशनचे जे दोन मुख्य प्रकार आहेत, एरोबिक आणि ॲनएरोबिक, त्यापैकी लॅक्टोबॅसिलाई जे आहेत ते ॲनएरोबिक आहेत, म्हणजे त्यांच्या रेस्पिरेशनसाठी किंवा त्यांना एनर्जी मिळवण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता नसते. देन हाऊ इज योगर्ट मेड फ्रॉम मिल्क? व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्स इन दिस प्रोसेस? पहा, आपण घरामध्ये जे दही तयार करतो त्यालाच योगर्ट असा शब्द इथं वापरला आहे. तर दही तयार करण्याची प्रोसेस काय? मला वाटतं आपल्यापैकी नक्की सर्वांना माहीत आहे. दुधाचं दही तयार करण्यासाठी आपण काय करतो, तर पहिल्यांदा जे दूध आहे ते थोडंसं कोमट करून घेतो आणि नंतर नॉर्मल टेम्परेचरला आणून त्याच्यामध्ये थोडंसं दही मिक्स करतो. आता या दुधामध्ये दही मिक्स करतो म्हणजेच त्यात लॅक्टोबॅसिलाई ॲड करतो. या लॅक्टोबॅसिलायचं मल्टिप्लिकेशन होतं, रिप्रोडक्शन होतं आणि दुसऱ्या दिवशी त्यामध्ये आणखीन लॅक्टोबॅसिलायची संख्या वाढते. आता हे लॅक्टोबॅसिलाई जे आहेत त्याच्यामधून लॅक्टिक ॲसिड सिक्रेट करतात आणि त्या लॅक्टिक ॲसिडचा परिणाम म्हणून त्या दुधामध्ये असणारे प्रोटीन्स जे आहेत ते कोॲग्युलेट होतात आणि त्यामुळं जे दूध आहे ते दह्याच्या स्वरूपात जातं, म्हणजे घट्ट बनतं. म्हणजे प्रोटीनचं कोॲग्युलेशन होण्याचा परिणाम म्हणून हा फरक दिसतो आपल्याला. त्याचबरोबर त्यात तयार झालेले जे ॲसिड आहे त्यामुळे त्याची ॲसिडिटी जी असेल ती वाढणार आहे, म्हणजे pH जो आहे तो कमी होतो. लक्षात येत आहे? आणि या पद्धतीने दुधाचं दह्यामध्ये रूपांतर होतं. सो व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्स इन दिस प्रोसेस? आता मी सांगितलं तुम्हाला काय काय बदल याच्यामध्ये घडतायत ते. द लॅक्टोबॅसिलाई कन्व्हर्ट लॅक्टोज द शुगर इन द मिल्क इनटू लॅक्टिक ॲसिड. हे जे लॅक्टोबॅसिलाई बॅक्टेरिया आहेत हे दुधामध्ये असणारी जी लॅक्टोज प्रकारची शुगर आहे, पहा आपण बऱ्याच वेळेला शुगरबद्दल माहिती ऐकतो, म्हणजे फ्रुक्टोज, ग्लुकोज, माल्टोज, लॅक्टोज, गॅलॅक्टोज वगैरे. तर त्यापैकी लॅक्टोज ही शुगर मिल्कमध्ये म्हणजे दुधामध्ये असते आणि या लॅक्टोजचं कन्व्हर्शन कशामध्ये केलं जातं? लॅक्टिक ॲसिडमध्ये. लक्षात येत आहे? सो धिस लॅक्टोज इज कन्व्हर्टेड इंटू लॅक्टिक ॲसिड बाय द लॅक्टोबॅसिलाई. सो धिस प्रोसेस इज कॉल्ड फर्मेंटेशन. हे एक आपल्याला अतिशय महत्त्वाचं पॉईंट आहे, लक्षात घ्यायचं आहे. ही जी प्रोसेस घडतीये कशाची? लॅक्टोज शुगरचं कन्व्हर्शन लॅक्टिक ॲसिडमध्ये होणं, यालाच आपण फर्मेंटेशन असं म्हणतोय. फर्मेंटेशनला मराठीमध्ये शब्द आहे किण्वन, किण्वन प्रक्रिया. ॲज अ रिझल्ट द pH ऑफ मिल्क डिक्रीजेस कॉझिंग कोॲग्युलेशन ऑफ मिल्क प्रोटीन्स. आता या प्रक्रियेमध्ये लॅक्टिक ॲसिड तयार झाल्यामुळं त्याचा pH जो आहे तो कमी होतो आणि साहजिकच त्या दुधाचं गोठण्याची प्रक्रिया होते किंवा प्रोटीन जे आहे ते सगळे एकत्र येतात. Thus milk proteins are separated from other constituents of milk. म्हणजे प्रोटीन आणि दुधातले इतर घटक हे वेगळे वेगळे होतात. सो दिस इज व्हॉट हॅपन्स व्हेन मिल्क चेंजेस इनटू योगर्ट. म्हणजे ही जी सगळी प्रक्रिया आहे हे सगळं घडणं म्हणजेच दुधाचं दह्यामध्ये रूपांतरण होणं. आता जो प्रश्न आपल्याला विचारला होता, व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्स? सो दिस इज हॅपनिंग ॲट द टाइम ऑफ कन्व्हर्शन ऑफ मिल्क इनटू योगर्ट. योगर्ट हॅज अ स्पेसिफिक सोअर टेस्ट ड्यू टू लॅक्टिक ॲसिड. पहा, दह्याला एक विशिष्ट अशी आंबट मधुर चव असते. तर ही जी आंबट चव आहे ही कशामुळे? तर तयार झालेल्या लॅक्टिक ॲसिडचा परिणाम येतो. द लो pH डिस्ट्रॉयज हार्मफुल मायक्रोब्स प्रेझेंट इन द मिल्क. सगळ्यात महत्त्वाचा बदल असा आहे की हे जो pH कमी होतो दुधाचा, त्यामुळं इतर जे मायक्रो ऑर्गॅनिझम असणार आहे त्याच्यामध्ये ते सगळे मारले जातात. मित्रांनो, मागे मी उल्लेख केला होता की सध्या करोनाच्या दुष्प्रभावामुळं आपल्या अभ्यासक्रमामधला काही भाग परीक्षेमधून मूल्यमापनातून वगळलेला आहे. तर त्याचा अभ्यास तुम्ही करायचा आहे.
ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता असेल तिथं मी एक्सप्लेनेशन देईन, पण ज्या ठिकाणी अशी रेड लाईन किंवा मार्किंग दिसते तर सध्या या परिस्थितीमध्ये हा भाग परीक्षेमधून मूल्यमापनातून वगळलेला आहे. तरी आपण थोडक्यात माहिती बघूयात. व्हाय डू डॉक्टर्स ॲडवाइज यू टू हॅव योगर्ट और बटर मिल्क इफ यू हॅव इनडायजेशन ऑर द ॲबडॉमिनल डिस्कम्फर्ट. पहा, जर आपल्याला पोटाच्या काही तक्रारी असेल तर डॉक्टरांना जर आपण भेटलो तर डॉक्टर आपल्याला ताक घेण्याचा किंवा ताक पिण्याचा सल्ला देतात इनडायजेशनच्या प्रॉब्लेमसाठी. का बरं? त्याची चर्चा आपण आत्ताच केली आहे. लॅक्टोबॅसिलाई ह्या दह्यामध्ये असतात किंवा त्या तयार केलेल्या ताकामध्ये असतील आणि त्याचा परिणाम काय तर त्याच्यामध्ये जे लॅक्टिक ॲसिड आहे ते कमी pHचं आहे आणि या ॲसिडिटीमुळं बाकीचे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत की जे आपल्या पोटाच्या बिघाडाला जबाबदार आहेत ते मारले जातील. ठीक आहे. समटाइम्स योगर्ट बिकम बीटर अँड फ्रोज अप. व्हाय डज दिस हॅपन? काही वेळेला दही जे आहे त्याला फेस आल्यासारखं होतं आणि ते खराब होतं. असं का घडतं? साहजिक आहे. तर या लॅक्टोबॅसिलाशिवाय जर इतर मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ त्याच्यामध्ये झाली तर त्याचा परिणाम म्हणून हे दही खराब होण्याची प्रक्रिया घडते. Which different milk products are obtained at home by fermentation of the cream from the milk? मला वाटतं आपल्याला माहिती असेल दुधापासून अनेक प्रकारचे पदार्थ आपण बनवतो. जसं आत्ता सांगितलं दही आहे, त्यानंतर चक्का असेल किंवा श्रीखंड असेल, यासारखे जे पदार्थ आहेत हे याच्यापासून बनवले जातात किंवा प्रक्रिया केल्यानंतर वेगवेगळ्या पदार्थामध्ये त्याचं रूपांतर होतं. त्यानंतर आपल्याला ही माहिती विचारली पहा. व्हॉट इज मीन बाय प्रोबायोटिक योगर्ट अँड अदर फूड स्टफ्स दॅट आर पॉप्युलर नाउअडेज? प्रोबायोटिक योगर्ट म्हणजे काय? युजफुल मायक्रोब्स लाईक लॅक्टोबॅसिलाई आर ॲडेड टू दीज eatables. Such eatables are healthy because they kill the harmful bacteria like Clostridium in the alimentary canal and help to improve our immunity. लक्षात येते का पहा? प्रोबायोटिक योगर्ट म्हणजे प्रोबायोटिक अशा प्रकारचं दही म्हणजे काय तर पर्पजली ते दही तयार करत असताना लॅक्टोबॅसिलायचा यूज केला जातो की ज्याचा परिणाम म्हणून आपल्या आतड्यामध्ये असणारे इतर जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा हार्मफुल आहेत ते मारले जातात, म्हणून त्याला प्रोबायोटिक असा शब्द वापरला आहे. देन युजेस ऑफ लॅक्टोबॅसिलाई हा पण पॉईंट आपल्या परीक्षेच्या मूल्यमापनामधून वगळलेला आहे. तुम्ही वाचून समजून घेऊ शकता याच्या बाबतीत. युजेस ऑफ लॅक्टोबॅसिलाई आहे, सहज आपल्या लक्षात येण्यासारखं तुम्ही ते वाचून समजून घ्या. त्यानंतर आपण बघूयात रायझोबियम अ सिम्बायोटिक बॅक्टेरिया. आपल्याला एक नवीन कन्सेप्ट विचारात घ्यायचं मित्रांनो, सिम्बायोसिस किंवा सिम्बायोटिक बॅक्टेरिया. म्हणजे काही वेळेला आपल्याला असं आढळतं की काही जीव एकत्र राहतात, सहजीवन जगतात. आता हे सहजीवन याचा अर्थ काय की त्यामध्ये असणारे एकत्रित राहणारे जीव हे एकमेकांना फायद्याचे असतात. त्याचं एक एक्झाम्पल आपण या सिम्बायोटिक बॅक्टेरियाच्या बाबतीत पाहणार आहोत. म्हणजे नेमकं काय तर आपण पाहतो की शिंबावर्गीय ज्या वनस्पती आहेत म्हणजे ज्या झाडांना पॉड्स किंवा शेंगा येतात अशा वनस्पतींच्या मुळावरती किंवा प्लांट्सच्या रूटवरती रूट नोड्यूल्स येतात किंवा छोट्याशा गाठी येतात आणि त्याच्यामध्ये रायझोबियम बॅक्टेरिया असतात की जे रायझोबियम बॅक्टेरिया हवेतील जो मुक्त नायट्रोजन आहे त्याचं रूपांतर नायट्रेट्स आणि नायट्राइट्समध्ये करतात की जे प्लांट्सला उपयोगी आहे. आणि साहजिकच या बॅक्टेरियांना प्लांट्सकडून अन्न मिळतं आहे. म्हणजे काय घडतं पहा, जो नायट्रोजन प्लांटला आवश्यक आहे ते बॅक्टेरिया हवेतून घेऊन प्लांट्सला देतात आणि प्लांटमध्ये जे अन्न तयार झालेलं आहे ते आयतं या रायझोबियमला मिळतं. लक्षात येतं आहे? हे असे जीव जे एकत्र राहतात एकमेकांना बेनिफिशियल आहेत त्याला म्हणायचं सिम्बायोटिक असोसिएशन. ठीक आहे, आपण बघूयात सिम्बायोटिक बॅक्टेरिया. त्याचं एक्झाम्पल आहे रायझोबियम. Take a plantlet of a fenugreek, groundnut or any other bean and sterilize it with a 3 to 5% solution of a hydrogen peroxide. आपल्याला काही ॲक्टिव्हिटी दिली आहे करण्यासाठी. नेमकं काय करायचं आहे तर याच्यामध्ये काही प्लांट्सचे रूट्स आपल्याला घ्यायचे आहेत. प्लांटलेट ऑफ अ फेनुग्रीक. फेनुग्रीक आपल्याला माहीत आहे त्यात किंवा ग्राउंडनट घेतलं तरी चालेल. म्हणजे ज्याला मेथीची भाजी म्हणतो आपण किंवा भुईमुगाच्या शेंगा ज्या आहेत त्याचं जे प्लांटलेट आहे म्हणजे रोपटा असेल त्याच्या मुळांचा आपल्याला विचार करायचा आहे. त्याला स्टरलाइज करायचं आहे म्हणजे जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतील ते आपण स्वच्छ करून घेणार आहे. कशानं स्टरलाइज केलं जाईल? 3 to 5% सोल्युशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड. हे केमिकल लॅबमध्ये उपलब्ध असतं. त्याच्या सहाय्यानं रूट्स आपण क्लीन करून घेणार आहे.
Then afterwards keep it in a 70% solution of ethyl alcohol for 4 to 5 minutes. साधारणतः 4 ते 5 मिनिटापर्यंत 70% इथाइल अल्कोहोलच्या सोल्युशनमध्ये हे रूट्स आपण ठेवणार आहे. देन क्लीन द रूट्स विथ स्टराईल वॉटर अँड टेक थिन सेक्शन्स ऑफ द रूट नोड्यूल्स. त्यानंतर डिस्टिल वॉटरनं आपण ते जे रूट्स आहेत हे स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्या मुळांवरती जे नोड्यूल्स असतील किंवा गाठी असतील त्याचा सेक्शन किंवा टीएस घ्यायचा आहे. सिलेक्ट अ गुड सेक्शन अँड प्लेस इट इन अ सोल्युशन ऑफ अ सॅफ्रॅनिन फॉर 2 to 3 minutes. हे जे सेक्शन घेतलेले आहेत, काट छेद घेतलेले आहेत, ते सॅफ्रॅनिन या डायमध्ये किंवा रंगामध्ये 2-3 मिनिटं ठेवायचे आहेत की जेणेकरून त्या रूट्समध्ये ज्या सेल्स असतील ते कलर दिल्यानंतर आपल्याला व्यवस्थित दिसू शकतील. Then place the stained section on a glass slide, cover it with a cover slip and observe it under the compound microscope. तो जो सेक्शन आहे त्याच्यावरती कव्हर स्लिप ठेवून मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व करायचं आहे. द पिंकिश रॉड शेप्ड ऑर्गॅनिझम्स आर द रायझोबियम बॅक्टेरिया. ज्या वेळेला आपण मायक्रोस्कोप खाली पाहतो त्यावेळेला हे रॉड शेप्ड बॅक्टेरिया दिसतात आणि हा बॅक्टेरिया कोणता आहे? रायझोबियम. ठीक आहे, हे बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर पहा आणि नीट लक्षात घ्या. Then note that we had to search for the root nodules of leguminous plants to obtain these bacteria. म्हणजे कोणत्याही प्लांटच्या बाबतीत हे आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम दिसणार नाहीत, तर लेग्युमिनस ज्या प्लांट्स आहेत म्हणजे ज्या झाडांना शेंगा येतात अशा झाडांच्याच रूट्सवरती हे रूट नोड्यूल दिसतात. पहा इथे डायग्राममध्ये तुम्हाला दिसेल रूट नोड्यूल्स ऑफ अ सोयाबीन प्लांट. ठीक आहे, आता हे नोड्यूल्स आहेत पण ज्यावेळेला आपण रूटचा सेक्शन घेतो त्यावेळेला हे मुख्य रूट आणि त्याच्या बाहेरच्या बाजूला हे असणारे रूट हेअर्स आहेत, त्यात इन्फेक्शन होऊन हे रायझोबियम आतमध्ये जातात आणि नंतर त्याचं रूपांतर हे रूट नोड्यूल्समध्ये होतं. हे पहा इथे दिसतंय ग्रोथ ऑफ अ रूट नोड्यूल. या पद्धतीने एकदा बॅक्टेरिया आतमध्ये गेले बाजूला असणारे रूटच्या की त्यापासून रूट नोड्यूल्स डेव्हलप होतात. Note that we had to search for the root nodules of leguminous plants to obtain these bacteria. Are the rhizobium bacilli useful to these plants or harmful? आता चर्चेवरून मला वाटतं तुम्हाला अंदाज आला असेल की हे रायझोबियम बॅक्टेरिया त्या प्लांटसाठी युजफुल आहेत का हार्मफुल आहेत? नक्कीच युजफुल आहेत. आता कशा पद्धतीने युजफुल आहेत, काय रोल आहे आपण बघूयात. रोल अँड इम्पॉर्टन्स ऑफ अ रायझोबियम. आता या लेग्युमिनस प्लांटच्या बाबतीत या रायझोबियमचा काय रोल आहे हे आपण बघूयात. Rhizobia living in root nodules supply nitrates, nitrites and amino acids to that plant and in exchange get energy in the form of carbohydrates from it. या रूट नोड्यूल्समध्ये असणारे रायझोबियम हे काय करतात तर हवेमध्ये असणारे नायट्रोजनचा कलेक्शन करून गोळा करून त्याचं कन्व्हर्शन हे कशामध्ये करतात? नायट्रेट्स, नायट्राइट्स आणि ॲमिनो ॲसिड्समध्ये. आणि हे तयार झालेले नायट्राइट्स आणि अमिनो ॲसिड ते प्लांटला देतात आणि त्याच्या बदल्यात एक्सचेंज त्यांना काय मिळतं? एनर्जी. कशाच्या स्वरूपात? इन द फॉर्म ऑफ अ कार्बोहायड्रेट. म्हणजे त्या रायझोबियमला प्लांट्सकडून एनर्जी मिळते किंवा फूड मटेरियल मिळतं. सो सच अ म्युच्युअली बेनिफिशियल रिलेशनशिप इज कॉल्ड ॲज ए सिम्बायोसिस. असे जे ऑर्गॅनिझम एकत्र राहत आहेत जे दोन्ही एकमेकांना परस्परांना बेनिफिशियल आहेत म्हणजेच फायद्याचे आहेत त्याला काय म्हणायचं? रिलेशनशिपला सिम्बायोसिस. ओके. रायझोबिया प्रोड्यूस नायट्रोजनस कंपाऊंड्स फ्रॉम द ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. आता मी बोललो की हे जे नायट्रेट्स, नायट्राइट्स किंवा अमिनो ॲसिड तयार होतं आहे हे कशा पद्धतीने बनवलं जातं तर ॲटमॉस्फिअरमध्ये जो नायट्रोजन आहे त्याचंच रूपांतर या घटकांमध्ये केलं जाईल. However, for this process of a nitrogen fixes, they need leguminous plants like beans, sweet pea, soybean, etc. as a host. म्हणजे रायझोबियमला लेग्युमिनस प्लांट्सवरतीच इन्फेक्शन करून रूट नोड्यूल्स तयार करता येतात. त्याचे एक्झाम्पल कुठले आहेत लेग्युमिनस प्लांट्सची ते लक्षात ठेवा. लाईक बीन्स ज्याला आपण घेवडा म्हणतो, देन स्वीट पी प्लांट आपल्याला माहिती आहे वाटाण्याची झाडं, सोयाबीन एक्सेट्रा. आणि ही जी प्लांट्स आहेत ती होस्ट म्हणून ॲक्ट होतात. होस्ट म्हणजे त्या प्लांटच्या रूटवरती हे रूट नोड्यूल्स तयार केले जातात. बीन्स अँड पल्सेस आर रिच इन प्रोटीन्स ड्यू टू द नायट्रोजिनस कंपाऊंड्स मेड अवेलेबल बाय रायझोबिया. हे खूप महत्त्वाचं वाक्य आहे. बीन्स अँड पल्सेस म्हणजे बीन्स बिया ज्या आहेत किंवा डाळी ज्या आहेत
या घेवड्यामध्ये किंवा डाळीमध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं. हे प्रोटीन जास्त का आहेत, तर नायट्रोजनस कंपाऊंडचा सप्लाय या रायझोबियामुळे त्या प्लांटला जास्त प्रमाणावर होतो. Then next, after harvesting a leguminous crop, the leftover roots and other plant parts are deliberately dumped in the farm soil to maintain in its bacterial population. पहा, ज्या वेळेला शेंगा काढल्या जातील किंवा शेतातलं सोयाबीनचं पीक घेतलं जाईल त्यावेळेला त्या झाडांचा जो काही वेस्ट असेल, डेब्रिस असेल, ते पूर्णपणे मातीमध्ये तसंच गाडलं जातं. का, तर त्या प्लांटच्या रूटवरती जे रूट नोड्यूल्स असतील त्यातले जे बॅक्टेरिया आहेत हे परत मातीत मिसळतील आणि पुढच्या पिकाच्यासाठी ते उपयोगी येतील. The use of rhizobium has helped to reduce the use of chemical fertilizers and thereby their adverse effects. पहा, खरं तर प्लांट्सला ज्या नायट्रोजनची आवश्यकता आहे, नायट्रेट्स किंवा नायट्राटच्या फॉर्ममध्ये, हे मिळण्यासाठी आपल्याला केमिकल फर्टिलायझर द्यावे लागतात. पण जर समजा रायझोबियमचा वापर केला गेला किंवा रायझोबियमकडून हे जर मिळालं तर आपल्याला केमिकल फर्टिलायझर्स फारसे वापरावे लागत नाहीत आणि त्याचा जो दुष्परिणाम आहे, ॲडव्हर्स इफेक्ट आहे, तो पण आपण टाळू शकतो. इट हॅज ऑल्सो हेल्प टू रिड्यूस एक्सपेन्सेस ऑन फर्टिलायझर्स अँड दस वर्क्स टू द बेनिफिट ऑफ फार्मर्स. आता सांगितल्याप्रमाणे एकतर केमिकल फर्टिलायझर्सचे दुष्परिणाम आहेत ते होणार नाहीत आणि केमिकल फर्टिलायझर घेण्यासाठी जो खर्च होणार आहे शेतकऱ्यांचा तो पण नक्कीच वाचेल. एक बॉक्समध्ये काही माहिती दिली आहे, बघूयात. Nowadays seed are coated with a rhizobial solution or a powder before sowing. After sowing, rhizobia enter the plantlet. This is called as a rhizobial inoculation. सध्या बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये लावण्यासाठी जे बी मिळतात, मग गहू असेल, ज्वारी असेल, धान्य जे कुठलं असेल ते, तर त्याच्यावरती रायझोबियमचं कोटिंग केलं जातं. म्हणजे रायझोबियमच्या लिक्विडमध्ये किंवा पावडर फॉर्ममध्ये त्याच्यावरती कोटिंग असतं आणि यालाच काय म्हणायचं, रायझोबियल इनॉक्युलेशन. म्हणजे ज्यावेळेला आपण जमिनीमध्ये बी पेरतोय त्या बियांबरोबरच रायझोबियमसुद्धा मातीत मिसळले जातात. This experiment has helped in the supply of nitrogen to the cereal and other crops besides leguminous crops. आता असं लक्षात येतं आहे की फक्त लेग्युमिनसच प्लांट नाही आहे, तर इतर झाडांच्या बाबतीत सुद्धा या रायझोबियमचा उपयोग करून उत्पन्नामध्ये वाढ होती आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट बघतोय, ईस्ट मायक्रो ऑर्गॅनिझम जो आहे तो सेकंड. आत्तापर्यंत आपण चर्चा केली ती लॅक्टोबॅसिलायबद्दलची आणि त्याच्यानंतर सिम्बायोसिस आपण पाहिलं रायझोबियमबद्दलचं. ओके, म्हणजे लॅक्टोबॅसिलाय, त्यानंतर रायझोबियम आणि आता नेक्स्ट आपण विचारात घेणार आहे पुढचा जो ऑर्गॅनिझम आहे तो म्हणजे ईस्ट. ओके, ज्याला मराठीमध्ये आपण किणू असं म्हणतो. पहा, याच्या किणूच्या बाबतीत किंवा ईस्टच्या बाबतीत माहिती पाहताना एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आणि थोडीशी आपल्याला याची माहिती असायला पाहिजे, यासाठी थोडक्यात आपण चर्चा करूयात. ईस्ट इज अ फंगस. ईस्ट जे आहे ते फंगस आहे आणि त्याचे जे सेल्स आहेत त्या ओव्हल शेपचे असतात. त्यांची एक्झॅक्टली रचना कशी आहे या फोटोग्राफमध्ये तुम्ही बघू शकता. ते पहा, ही ईस्ट सेल आहे आणि या ईस्ट सेलला इथं बाहेरच्या बाजूला एक आउटग्रोथ आलेली दिसते आपल्याला, ती म्हणजे त्याची बड आहे आणि ही बड मोठी होते आणि त्यापासून पूर्ण नवीनच एक ईस्ट सेल तयार होते. एक्झॅक्टली ॲक्टिव्हिटी काय आपण बघूयात. ब्रिंग द ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट फ्रॉम द मार्केट. आपण बेकरीमध्ये किंवा काही दुकानी जर गेलो तर आपल्याला बेकर्स ईस्ट किंवा ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट हे विकत उपलब्ध होतं किंवा आपल्याला मिळतं. सो मिक्स अ स्पूनफुल ऑफ ईस्ट, 2 spoonfuls of sugar with a sufficient quantity of lukewarm water in a bottle. आपल्याला प्रयोग करताना काय करायचं आहे, तर एका बॉटलमध्ये साखर, त्यानंतर आत्ता सांगितलेली ईस्ट पावडर आणि पाणी यांचं मिश्रण बनवायचं आहे. फिक्स अ कलरलेस ट्रान्सपरंट बलून ऑन द माउथ ऑफ दॅट बॉटल. ज्या बॉटलमध्ये आपण हे मिश्रण भरतोय त्याच्या वरच्या बाजूला एक फुगा वरून बसवायचा आहे. व्हॉट चेंजेस डू यू ऑब्झर्व आफ्टर 10 minutes. एक 10 मिनिटानंतर आपल्याला काही बदल पाहायला मिळतात ते ऑब्झर्व करायचे आहेत. मिक्स लाईम वॉटर विथ द गॅस ॲक्युम्युलेटेड इन द बलून. कलेक्ट दॅट लाईम वॉटर इन अ बीकर अँड ऑब्झर्व इट. व्हॉट डू यू नोटीस. आता याच्यामध्ये आपण जे लाईम वॉटर घेतलं आहे त्याच्या बाबतीत काय बदल होत आहेत आणि जो फुग्यात गॅस जमा झाला आहे याचा ऑब्झर्वेशन आपल्याला करायचं आहे. ज्यावेळेला आपण प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करू तेव्हा हा प्रयोग करून आपण नक्की ऑब्झर्व करणार आहे.
टेक अ ड्रॉप ऑफ सोल्युशन फ्रॉम द बॉटल ऑन अ ग्लास स्लाइड, पुट अ कव्हर स्लिप ओव्हर इट अँड ऑब्झर्व इट अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप. आता हे जे सोल्युशन आहे बॉटलमध्ये त्याच्यामध्ये ईस्ट सेल आहेत, बरोबर आहे, कारण आपण ईस्ट पावडर त्याच्यामध्ये मिक्स केली. तर त्या पाण्याचा एक थेंब ग्लास स्लाइडवर घेऊन आपण मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व करायचं आहे. स्टोअर द सोल्युशन इन द बॉटल केअरफुली, आणि हे सोल्युशन व्यवस्थित आपल्याला स्टोअर करायचं आहे. डू यू सी द कलरलेस ओव्हल सेल्स ऑफ ईस्ट ऑन द स्लाइड. ज्या वेळेला आपण प्रत्यक्ष एक्सपेरिमेंट करू त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की स्लाइडवरती कलरलेस ओव्हल सेल्स म्हणजेच या फंगसच्या सेल्स, ईस्ट सेल्स आपल्याला दिसतील. सम ऑफ दो सेल्स मे हॅव स्मॉल राऊंड बॉडीज अटॅच टू देम. आता इथं पण डायग्राम दिली आहे पाय ईस्ट सेलची, ठीक आहे. ही ईस्ट सेल आहे आणि याच्या बाजूला इथे एक आउटग्रोथ आली आहे, त्याला आपण बड असा शब्द वापरतोय, ठीक आहे. या ईस्ट सेलचं सेल वॉल आणि हे बडचं सेल वॉल इथं कंटिन्यू झालेलं दिसतंय. आतमध्ये सायटोप्लाझ्मिक मास आहे, न्यूक्लियस आहे, त्याचाही पोर्शन डिव्हाइड झालाय हे आपल्या लक्षात येईल. दीज आर न्यू डॉटर सेल्स ऑफ ईस्ट इन द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन. पहा इथे जे आउटग्रोथ दिसते हे काय आहे, तर ही जी ईस्ट सेल आहे याचं रिप्रोडक्शन चालू आहे. म्हणजे एका सेलपासून या 2 सेल तयार होणार आहेत, त्यातली ती फेज आहे. दिस मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इज कॉल्ड ॲज अ बडिंग. म्हणजे आपण इथं काय लक्षात घेणार आहे, तर ही जी रिप्रोडक्शनची प्रोसेस आहे चालू, या प्रोसेसला काय नाव आहे, असेक्शुअल मेथड ऑफ रिप्रोडक्शन, अँड दॅट इज कॉल्ड ॲज अ बडिंग. बडिंग मेथडनं ही रिप्रोडक्शन होत आहे. ईस्ट इज अ हेटेरोट्रॉफिक फंगल मायक्रोब दॅट ग्रोज ऑन अ कार्बन कंपाऊंड्स. पहा ईस्टचं वैशिष्ट्य काय, ते हेटेरोट्रॉफिक आहे. हेटेरोट्रॉफिक म्हणजे काय, तर त्याच्या स्वतःचं अन्न स्वतःला लागणारं ते तयार करू शकत नाही, म्हणून ते दुसऱ्यावरती अन्नासाठी अवलंबून आहे. ओके. आणि नेमकं अन्न कशावरून मिळवलं जातं, तर ग्रोज ऑन अ कार्बन कंपाऊंड्स, जे कार्बन कंपाऊंड आहे इतर त्याच्यावरती त्याची वाढ होते. ईस्ट इज अ युनिसेल्युलर फंगस विथ 1500 डिफरंट स्पेसीज इन द एक्झिस्टन्स. ईस्ट जे आहे ते युनिसेल्युलर आहे, एकपेशीय आहे, आणि जवळजवळ 1500 डिफरंट वेगवेगळे प्रकार या ईस्टचे आपल्याला आढळतात. द ईस्ट सेल इज अ यूकॅरियोटिक टाईप ऑफ अ सेल. ही जी ईस्ट सेल आहे ही हायली डेव्हलप्ड किंवा मॉडिफाईड आहे, म्हणून आपण त्याला यूकॅरियोटिक टाईप ऑफ अ सेल असं म्हणतो. इन द अबोव एक्सपेरिमेंट ईस्ट ग्रोज अँड मल्टिप्लाइज व्हेरी क्विकली ड्यू टू द कार्बन कंपाऊंड्स इन द शुगर सोल्युशन. या प्रयोगामध्ये आपण पाणी आणि साखर मिसळून घेतली होती. साखर म्हणजे कार्बन कंपाऊंड आहे, आणि त्याचा उपयोग करून ईस्टची जे सेल डिव्हिजन आहे ते अतिशय फास्ट होते, म्हणून आपल्याला हे बर्ड्स तयार झालेले पाहायला मिळतात. इन द प्रोसेस ऑफ ऑब्टेनिंग न्यूट्रिशन, ईस्ट सेल कन्व्हर्ट द कार्बोहायड्रेट इन दॅट सोल्युशन इन टू अल्कोहोल अँड कार्बन डायऑक्साईड. आता ॲक्च्युली काय होतं पहा, ईस्ट जे आहे ते ॲक्च्युली त्या सोल्युशनमध्ये असणारे जे कार्बोहायड्रेट्स आहेत त्याचं कन्व्हर्शन अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये करेल, बरोबर आहे. म्हणून कार्बन डायऑक्साईड गॅस तयार होतो, आणि वरच्या बाजूला जो बसवलेला बलून आहे तो इन्फ्लॅटन होतो, म्हणजे तो फुगतो. सो धिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज ए फर्मेंटेशन. परत या प्रोसेसला काय नाव दिले, फर्मेंटेशन. फर्मेंटेशन का, तर कार्बोहायड्रेटचं कन्व्हर्शन हे अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये झालं आहे, म्हणजे ही कन्व्हर्शनची प्रोसेस आहे. मागेही आपण चर्चा केली होती फर्मेंटेशनच्या बद्दलची. ओके. द नेक्स्ट पॉईंट आहे, हाऊ इज ब्रेड मेड. ब्रेड कशा पद्धतीनं तयार केला जातो. मला वाटतं ही आपल्याला सहज पाहण्याची प्रोसेस आहे, तुम्ही बेकरीमध्ये जाऊन प्रत्यक्ष बघू शकताय. फाइंड आउट हाऊ टू यूज द सोल्युशन प्रिपेअर्ड इन द अबोव एक्सपेरिमेंट टू मेक द ब्रेड. आत्ता सांगितल्याप्रमाणे ब्रेड तयार करताना सुद्धा ह्या ईस्ट पावडरचं सोल्युशन तयार करतात आणि त्याचा उपयोग केला जातो. फॉलो द रेसिपी मेड अँड मेक द ब्रेड. फाइंड आउट अँड नोट डाऊन द रिझन्स वाय द डफ रायझेस अँड मेक्स द ब्रेड स्पॉन्जी. म्हणजे जो मैदा असेल किंवा पीठ असेल त्याच्यामध्ये ईस्ट मिसळून ते भिजवत ठेवलं जातं रात्रभर किंवा दिवसभर. काही कालावधीनंतर तो जो गोळा आहे पिठाचा तो फुगतो, एकदम स्पॉन्जी होतो, किंवा तयार झालेला जो ब्रेड असेल तो पण स्पॉन्जी बनतो. तर तो स्पॉन्जी का बनतो, त्याचं कारण आपण आता बघितलं आहे की याच्यामध्ये फर्मेंटेशनची प्रोसेस होते ईस्ट असल्यामुळं, आणि कार्बन डायऑक्साईड गॅस बाहेर पडतो, आणि या कार्बन डायऑक्साईड गॅसचा परिणाम म्हणून त्याला स्पॉन्जीनेस मिळतो.
त्यानंतर बरीचशी माहिती जी आहे ती परीक्षेमधून वगळलेली आहे. अतिशय सोपी माहिती आहे, तुम्ही वाचून समजून घेऊ शकताय. याच्यामध्ये बायो रिमेडिएशन एक पॉईंट आपण बघूयात. ईस्ट Yarovia lipolytica is used to absorb the toxins released during the production of palm oil and the heavy metals and minerals released in the some other industrial processes. काही ठिकाणी ईस्ट जो प्रकार आहे स्पेसिफिक इथं सांगितली पहा, यारोविया लिपोलायटिका, याचा उपयोग करून जे टॉक्झिन्स असतील पाम तेल तयार करत असताना किंवा हेवी मेटल्स असतील, मिनरल्स रिलीज झालेले असतील, हे बाजूला काढण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये त्याचा उपयोग केला जातो. देन सॅकॅरोमायसिस सेरेव्हिसी इज युज्ड फॉर ॲब्सॉर्प्शन ऑफ अ पोल्युटंट आर्सेनिक. पोल्युशन अनेक कारणांनी होतं आपल्याला माहीत आहे, परंतु आर्सेनिकमुळं होणारं पोल्युशन जे आहे ते कमी करण्यासाठी या सॅकॅरोमायसिस सेरेव्हिसी या फंगसचा उपयोग केला जातो. ऑइल स्पिल्स इन द ओशन्स आर क्लीन्ड विथ द हेल्प ऑफ अल्कॅनिव्होरॅक्स बॅक्टेरिया. काही वेळेला जहाजांमधून जे समुद्रात तेल वाहून नेलं जातं त्यांचे ॲक्सिडेंट्स होतात किंवा तेलाचं लिकेज होतं आणि ते पूर्ण तेल पाण्यावरती पसरतं. तर ते पाण्यावरती जर पसरलं तेल तर परिणामी ऑक्सिजनचा किंवा हवेचा आणि पाण्याचा जो संपर्क आहे तो तुटतो आणि ऑक्सिजन मिळत नाही प्राण्यांना जे पाण्यात आहेत आणि त्यामुळे त्यांना धोका होतो. तर तो तेलाचा तवंग किंवा थर काढण्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा बॅक्टेरियांचा उपयोग केला जातो की ते तेल पूर्णपणे नष्ट करून टाकतात.